पोलीस स्टेशन भातकुली येथे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने रन फॉर युनिटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजूरवाल व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शांतता समितीचे सदस्य, पोलीस मित्र समिती सदस्य, शालेय विद्यार्थी, क्रीडा मंडळाचे खेळाडू, ITI शाळा व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विविध वंश धर्म जाती समुदायाचे नागरिक तसेच पत्रकार बांधव अशा जनसमुदाय रन फॉर युनिटी करीत आले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर रन फॉर युनिट मॅरेथॉन पोलीस स्टेशन भातकुली येथून सुरू करण्यात येऊन छोगलाल राठी विद्यालय ते बस स्टॉप, हरताळा फाटा, वाल्मिकी चौक मार्गे परत पोलीस ठाण्यात येऊन संपन्न झाली. त्यानंतर विभागीय, जिल्हा तसेच राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती दिनानिमित्त एक पोलीस स्टेशन भातकुली येथे रन फॉर युनिटी त्याकरिता सर्व धर्माचे, सर्व जाती पंथाचे लोक आणि विद्यार्थी पोलीस स्टेशनला एकत्र यांना मी करून पोलीस स्टेशन भातकुली ते छोगलाल राठी विद्यालय तसेच बसस्टँड, हरताळा फाटा या मार्गे वाल्मिकी चौक आणि परत पोलीस स्टेशन भातकुली येथे येऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या जीवनामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम केलेलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांना फायदा होतो आहे. त्याचं एक सर्वात छोटं एक उदाहरण आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आज हा भारत एकसंघ नसता तर आपल्याला वऱ्हाड प्रांतातून मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र तसेच हैदराबाद, बेंगलोर, जम्मू काश्मीर इथे कुठेतरी जायचं असलं आपल्याला तर व्हिसा, पासपोर्ट ह्या गोष्टी लागल्या असत्या. आज त्यांच्यामुळे भारत एकसंघ आहे. रेल्वेमुळे आपण समस्त भारतात कुठेही प्रवास करू शकतो आणि एक त्यामुळे आपली एकात्मता शाबित आहे. ही गोष्ट नवीन पिढीला माहीत असावी याकरिता विद्यार्थी तसेच शिक्षक, समाजातील वेगवेगळ्या तळागाळातले लोक, वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे लोक यांना आम्ही एकत्र आणून हा उपक्रम राबविला. त्यांना सगळ्यांना या गोष्टी जाणीव व्हावी याकरिता हा उपक्रम ठेवण्यात आला होता. त्याकरिता पोलीस स्टेशन भातकुली येथील अधिकारी, अंमलदार यांनी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.